जेव्हा खूप काम करत असतो ना तेव्हा कळत नकळतपणे मिसकन्सेप्शन्स बनत जातात पर्सनॅलिटी बद्दल किंवा काय काय. आणि आत्ता मी अनेक कलाकारांना बोलताना ऐकलंय की सेटवर ना विचारलं जातं की सेट पे कैसी हा, आहे बरोबर. एखादी भूमिका देताना. हा. ह्या एवढ्या वर्षात तू तुझ्याबद्दलचे कुठले चुकीचे गैरसमज ऐकलेत की यू वॉन्ट तू आत्ता तुला ते क्लिअर करायला आवडतील? नाही, गैरसमज नाही. आय नो दॅट लोक मला खूप अनअप्रोचेबल म्हणून बघतात. ओके. आणि मी त्यांना ब्लेम नाही करत, कारण मी नाही खूप बोलकी, मी नाही खूप, म्हणजे बोलते मी, नाही असं नाही, पण मला ना असं पार्ट्यांमध्ये जा आणि स्मॉल टॉक ज्याला आपण म्हणतात, मी स्मॉल टॉकमध्ये वाईट आहे, वाईट. आणि स्मॉल टॉक इज व्हेरी इम्पॉर्टंट जेव्हा तुम्ही एका काय म्हणूया अनोळखी सेटअपमध्ये जेव्हा तुम्हाला स्वतःला इंट्रोड्यूस करायचं असेल तेव्हा स्मॉल टॉक खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मला अत्यंत बोरिंग वाटतं ते. तर या काही गोष्टींमुळे एकतर लोकांना नेहा पेंडसे, म्हणजे इंडस्ट्रीमध्येच मी तर सांगते, जे मी म्हणते की का मी डिरेक्टर्स माझा विचार नाही करत, कारण पर्सनली माहीत नाही आणि काम असं करते की त्यांना मी कास्टिंगमध्ये कुठे त्यांच्या दिसत नाहीये, तर का माझा विचार करतील. सो आय एम नॉट लुकिंग ॲट दिस फ्रॉम अ विक्टिम मेंटॅलिटी. आय नो आय एम रिस्पॉन्सिबल फॉर दिस. दॅट्स द रिझन आय टूक ओनरशिप ऑफ द प्रॉब्लेम अँड सोल्युशन. तू ग्रुपचा भाग नाही आहेस कोणत्याच नाही. नो. पण ग्रुपिझमचा फटका बसतो यावर, यू बिलीव्ह? नाही, मला नाही असं वाटत. मला ग्रुपिझम नाही, प्रत्येकाबरोबर तुमची एक पर्सनल केमिस्ट्री असायला पाहिजे. 100%. म्हणजे मैत्री, त्या मैत्रीचा काही कल्मिनेशनच व्हायला पाहिजे. बरोबर. तो विचार, तो माइंडसेट तुम्ही जर ठेवला तर तुम्ही कुठे जाणार नाही. पण आज फॉर एक्झाम्पल काही डिरेक्टर्स आहेत, आशिष बेंडे असो, रोहन मापुसकर असो, हे सगळे जे आहेत, जे आता जून नंतर दे सी मी इन अ सर्टन लाईट. ओके. तर आज मैत्री आहे, त्या मैत्रीचं काय कल्मिनेशन होणारच का, तर नाही. पण आज मी उठून काही एखादी गोष्ट त्यांना विचारू शकते जे आधी तसं नसायचं. तर हे काही डोअर्स मी स्वतः करता या जर्नीमुळे उघडू शकले.